भाऊ होते पांडोबा महाराज आणि जोग महाराज. ते पांडोबा महाराज होते. त्या पांडोबा महाराजांनी 4 ऊस घेतले आणि हाताने पिळले. बरं का, हाताने पिळून ऊसाचा रस काढला आणि आईला दिला. ते म्हटले पांडोबा महाराजांनी सुपारी फोडण्याकरता कधी आडकिता वापरला नाही. आडकिता वापर. ते म्हटले सुपारी खाली ठेवायची आणि वरून एक बुक्की मारायची, सुपारीचा चोरा होऊन जायचा. शरीराचं बळ एक श्रेष्ठ बळ आहे, पण केवळ शरीराचं बळ असेल आणि वरचा मधला रिकामा असेल तर काही उपयोग नाही त्याचा. बरं का, म्हणून माणसाकडे शक्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे. बुद्धिवान मनुष्य जो असतो कितीतरी शक्तिवान माणसाला आपल्या ताब्यात ठेवतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बुद्धीचं बळ आहे, पण बुद्धीच्या बळापेक्षाही श्रेष्ठ बळ आहे सत्याचं बळ. बडबड केली की बाहेर. कोण बोललं? त्याला जाऊ दे बाहेर. उठवा त्याला, सांगा त्याला तू बाजूला बस. ए बाळा उठ, उठ तू इकडे बस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या मुलांच्यावरून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. कथा कीर्तनाला मुलांना आणलं पाहिजे, परंतु पुढं नाही बसवलं पाहिजे. बरं का, आमचे गुरुजी सांगायचे पूर्वीच्या काळामध्ये मंदिरामध्ये पोथी चालायची. काय चालायची? पोथी. आणि पोथ्या ऐकायला आजी जायच्या. तेव्हा घरातले लोक म्हणायचे आजी तुम्ही तर जात जा, पण ही कार्टा आम्हाला काय घरात काय काम करू देत नाही, नाती सुद्धा तुम्ही पोथीला घेऊन जा. आजी पोथीला आल्यानंतर येत असताना कापूसाच्या वाती घेऊन यायची वळायला. पोथी सुरू झाली की आजीचं वातीचं काम सुरू. म्हणजे वळायला वाती, सांभाळायला नाती आणि ऐकायला डोक्यात काय माती शिरणार आहे का? विठ्ठल विठ्ठल शरीराच्या बळापेक्षा बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. बुद्धीच्या बळापेक्षा सत्तेचं बळ श्रेष्ठ आहे. अनेक सत्तावान, अनेक बुद्धिवान आपल्या ताब्यात ठेवतात. पण सत्तेचं जरी बळ असलं त्या सत्तेच्या बळावर सुद्धा एक मोठी सत्ता आहे, तिला म्हणायचं काळाचं बळ. किती जरी सत्तावान असला, किती जरी बुद्धिवान असला, किती जरी शरीरवान असला, बलवान असला, तरी काळा पुढं कोणाचं चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. जोग महाराजांच्या चरित्रामध्ये कथा आलेली आहे. जोग महाराजांनी पंढरपूरमध्ये एका पैलवानाला परास्त केलं आणि जोग महाराजांची मिरवणूक निघाली भव्य दिव्य अशी पंढरपूरमध्ये. ज्यांच्याकडे प्रसाद असेल त्यांच्याकडे ठेवा. त्यांनी मधलं भजन सुरू झालं की मागून घेऊ. आता मध्ये कोणी उठू नका. जे इकडून येणारे लोक आहेत त्यांनी साईडलाच बसा, पुढे येऊ नका इकडे. जोग महाराजांची मिरवणूक निघाल्यानंतर जोग महाराजांची मिरवणूक जात असताना जोग महाराज गंगागीर महाराजांच्या दर्शनाकरता गेले. तर गंगागीर महाराजांनी जोग महाराजांचा सत्कार करायच्या ऐवजी त्यांनी पाठ फिरवली. जोग महाराज म्हणायला लागले सगळे लोक माझं कौतुक करतात आणि महाराज तुमच्या दर्शनाला मी आल्यानंतर तुम्ही का पाठ फिरवली? ते म्हटले तुम्ही काय पराक्रम केला म्हणून लोक तुमचा सत्कार करतात. म्हटले फार मोठ्या पैलवानाला, पंजाबच्या पैलवानाला मी पाडले, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातले पैलवान चितपट करून टाकले. त्या पंजाबच्या पैलवानाला मी पाडलं म्हणून माझी मिरवणूक निघाली, सत्कार केला लोकांनी. तेव्हा ते गंगागीर महाराज म्हटले अरे असल्या मरक्या पैलवानाला पाडून काय उपयोग आहे? मोठ्या पैलवानाला तुम्ही जेव्हा पाडाल तेव्हा मी त्या ठिकाणी तुम्हाला सत्कार करील. जोग महाराज म्हणले आणा कोणता मोठा पैलवान आणायचा, मी त्याला पाडून दाखवतो. हे गंगागीर महाराज म्हटले तो आता येत नाही, तो शेवटी येतो. त्याचं नाव आहे काळ. काळाला जेव्हा तुम्ही पराजित कराल तेव्हा तुम्ही खरे बलवान. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात
म्हणतात सगळ्या जगाला पराजित करणारा काळ. जगा काळ खाय आम्ही माता भीराबाई, आम्ही माता भीराबाई, आम्ही माता भीराबाई. तुकाराम महाराज म्हणतात जगाला खाणारा काळ. मोठे मोठे लोक जरी झाले तरी सुद्धा काळापुढे कोणाचंच काही चालत नाही. इंद्रदेव असतील, ब्रह्मदेव असतील, या सगळ्यांना काळाच्या चपाट्यामध्ये जावं लागतं. कोणी राहत नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. काळापुढे कोणाचं बळ चालत नाही, काळापुढे कोणाचा वशिला चालत नाही. असं नाही की 1 लाख रुपये देऊन काळाच्या तडाख्यातून वाचू. काळाचे धन कोबिराचे, काळाचे धन कोबिराचे, येत्या मनुष्याचे काय हाय, येत्या मनुष्याचे काय हाय, काय हाय, काय हाय, काय हाय. काळाचे धन कोबिराचे, काळाचे धन कोबिराचे, काळाचे धन कोबिराचे. आपला विषय चाललेला आहे काळाच्या तावडीतून कोणी सुटत. किती जरी मोठा असला तरी काळाच्या तावडीमध्ये मधून तो सुटत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बलवान झालो, आम्ही काळाच्या तावडीतून सुटलो. आम्हाला न्यायला काळ आला नाही, उलट आम्ही काळाचे सुद्धा काळ झालो. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. तुकाराम महाराजांना नेण्याकरता काळ आला नाही, साक्षात परमात्मा आला. सगळ्या लोकांना तुकाराम महाराजांनी विचारलं चला वैकुंठाला, चला वैकुंठाला. लोक गेले का? लोक म्हणायला लागले महाराज 15 दिवस थांबा. एवढी ज्वारी लावली, बाजरी लावली की तुमच्या बरोबर यायचंय. कोणी काय कारण सांगितलं, कोणी काय कारण सांगितलं. शेवटी जिजाबाईला विचारलं. जिजाबाई म्हटली म्हैस व्यायला झालेली, ती व्याल्यानंतर येते. आपण म्हणतो पण देव सगळ्यांना नको आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी काळाला परत पाठवण्याकरता असं काय साधन केलं म्हणजे आपल्यालाही ते साधन करता येईल. असं कोणतं साधन आहे जे तुकाराम महाराजांनी केलं आणि काळावर विजय मिळवला? त्या साधनाचा निर्देश महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. कंठी धरिला कृष्ण माने, 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 कंठी धरिला कृष्ण माने,
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कंठामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला धरलं. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश. कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे नेमकं काय केलं? त्या कृष्णमणी शब्दाचे 2-3 अर्थ सांगतो. कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा आणि मणी या शब्दाचा अर्थ आहे मणी. आम्ही कंठामध्ये काळा मणी धारण केला. वारकरी जे असतात, वैष्णव असतात, गळ्यामध्ये काळी तुळस जी असते तिची माळ धारण करतात. म्हणजे भगवान परमात्म्याची माळ आम्ही धारण केली. विठ्ठल विठ्ठल माळ घालणं म्हणजे भगवान परमात्म्याशी आपला संबंध जोडणं आहे. बोलू नका. जागेवर बसा, जागेवर बसा, पुढे नका येऊ आता कोणी. कीर्तनामध्ये विक्षेप होतो ऐकणाऱ्या लोकांना. विठ्ठल विठ्ठल सांगत असताना ऐकणारे आणि सांगणारा त्यांच्यामध्ये एक धारा तयार होते बरं का. आणि मागून येऊन जे लोक मध्ये येतात त्याच्यामुळे ती धारा तुटते. आपण पुण्य करायला येतो पण आपल्याला दुसऱ्याला विक्षेप केलेल्याच पाप लागतं. विठ्ठल कृष्णमणी धारण केला म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या नावाने आम्ही आमच्या गळ्यात काळा मणी धारण केला. जशी एखादी विवाहित स्त्री जी असते, लग्न झाल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये काळा मणी टाकतात. परिस्थिती जर चांगली नसली, अलंकार जरी नसले तरी सुद्धा काळा मणी मात्र धारण करावा लागतो. त्याला मंगळसूत्र असं म्हणतात. एकदा का त्या स्त्रीने, एकदा का त्या तरुणीने एकाच्या नावाने मंगळसूत्र धारण केलं, मग तिथून पुढची सगळी जबाबदारी कोणाची असते? त्याची. ज्याच्या नावाने मंगळसूत्र धारण केलं त्याची जबाबदारी. तसं भगवान परमात्म्याच्या नावाने आम्ही तुळशीची माळ धारण केली. आता आमची जबाबदारी देवावर. विठ्ठल म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ आम्ही गळ्यामध्ये घातली. काही काही लोक माळ घालत नाही, ते म्हणतात आमची मनाची माळ आहे. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक बाई होती आणि त्या बाईने एका मनुष्याची जवळजवळ 15 वर्ष सेवा केली. 15 वर्ष सेवा केली, त्याची सर्व काही सेवा केली, परंतु त्याच्याबरोबर लग्न नाही केलं. 15 वर्षानंतर त्या मनुष्याचं एका दुसऱ्या बाईशीच लग्न झालं. आणि ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी संध्याकाळी त्या मनुष्याला अटॅक आला आणि तो मेला. फार श्रीमंत मनुष्य होता, भरपूर इस्टेट होती. आता मनुष्य मेल्यानंतर इस्टेटीसाठी ह्या दोन्ही बाया कोर्टामध्ये गेल्या. कोर्ट कोणाच्या बाजूने निर्णय देईल? एक म्हणायला लागली मी 15 वर्ष सेवा केली, आणि दुसरी म्हणायला लागली आजच माझं याच्या बरोबर लग्न लागले. कोर्टाने विचारलं तुम्ही 15 वर्ष सेवा केली याचा पुरावा सांगा, आणि तुमचं लग्न झालं याच्याकरता पुरावा सांगा. या बाईंनी गळ्यातली काळी पोत दाखवली. म्हटली याच्या नावाने मी गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलंय, कोर्ट कोणाच्या बाजूने निर्णय देईल? 15 वर्षाच्या का एका दिवसाच्या? म्हटले 15 वर्ष परमार्थ चाललाय पण बिगर माळेचाच चाललाय. एकच दिवस परमार्थ केलाय पण तुळशीची माळ घालून केलाय, फायदा होतो. विठ्ठल कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे कृष्ण हे नाव आम्ही कंठामध्ये धारण केलं. कारण भगवान परमात्म्याचं नाव जे आहे ते रत्नासारखं आहे बरं का. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. दोघं वाजवा. पायोजी मैने राम रतन
तोरण गोटे खरुचन कुटे मीराबाई म्हणतात आम्हाला एकच रत्न प्राप्त झालेलं आहे. भगवान परमात्म्याचं नाव हे रत्नासारखं वाटलं पाहिजे बरं का. भगवान परमात्म्याचं नाव हे रत्नासारखं वाटल्यानंतर जर घेतलं तर त्याचा विशेष परिणाम. पण मनुष्याला रत्नासारखं वाटतं का? देवाचं नाव सोन्यासारखं वाटतं का? पैसे मोजताना जसा आनंद होतो तसा नामस्मरण करताना होतो का? म्हणून नामस्मरण फल देत नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्या हातात रत्न सापडलंय परंतु रत्नाची किंमत रत्न पारख्याला माहिती. किती जरी अमूल्य रत्न एखाद्या माणसाला सापडलं तरी त्याला त्याची किंमत कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात शेळी वळणारा मनुष्य आणि त्याला चिंतामणी सापडला. आता त्याला चिंतामणीचे काय ओळख? त्याला असं वाटलं खडा आहे, चांगला दिसतोय. गावात गेला आणि सुताराकडे जाऊन त्याला छिद्र पाडलं आणि आवडत्या शेळीच्या गळ्यामध्ये ते रत्न टाकलं. त्याने रत्न सापडलं पण किंमत माहिती नाही, रत्न वाटलं नाही म्हणून रत्नाचा लाभ मिळाला नाही. विठ्ठल भगवंताचं नामस्मरण हे रत्न आहे आणि रत्नाचे रत्नपारखी पहिले रत्नपारखी भगवान शंकर. म्हणून भगवान शंकर जे आहेत स्मशानात जरी असले तरी देवाचं नामस्मरण करत राहतात. भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम पूजे सदा देव राम पूजे सदा भगवान शंकर कुठं राहतात? हो कुठं राहतात? स्मशानात. स्मशानात राहून सुद्धा समाधानी कसं राहायचं हे भगवान शंकराकडून शिकण्यासारखं आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने स्मशान पवित्र का पवित्र? स्मशानात गेल्यानंतर आल्यानंतर शास्त्र सांगतंय आंघोळ करा. नुसती आंघोळ नाही करायची, कपड्यासहित आंघोळ करा. पण भगवान शंकर स्मशानात राहून सुद्धा पवित्र का राहिले? भगवान शंकर सतत देवाचं चिंतन करतात. जो देवाचं चिंतन करतो तो कुठे जरी असला तरी पवित्र. पार्वती माता म्हणायला लागली देवा लोक बंगले बांधतात, माड्या बांधतात, एवढी मोठी मोठी घरं बांधतात, आपल्याला एखादं घर बांधा ना. आता भगवान शंकरांना घर बांधणं अवघड आहे का? असं म्हणतात पार्वतीच्या आग्रहावरून भगवान शंकरांनी सोन्याचा महाल बांधला आणि वास्तुशांती करायला ब्राह्मण म्हणून कोणाला बोलवलं? रावणाला बोलवलं. रावण चांगली पूजा करायचा बरं का. बरीच रावण पूजा चांगली करतात. इतकी चांगली पूजा केली, इतकी चांगली रावणाची भक्ती होती भगवान शंकराची. भगवान प्रसन्न झाले, म्हटले रावण महाराज मी प्रसन्न झालो वास्तुशांतीच्या पूजेमुळे, काय पाहिजे सांगा. आता रावणाने काय मागायला पाहिजे? तो म्हटला हे घरच मला देऊन टाका. सोन्याचं बांधलेलं भगवान शंकरांनी घर कोणाला देऊन टाकलं? शिवभोळा चक्रवर्ती. ये बाबा
तुला पाहिजे ना तुला घे. पार्वती म्हणायला लागली देवा आता आपण कुठं राहायचं. भगवान शंकर म्हटले आपलं नेहमीची जागा स्मशान. भगवान शंकर म्हणतात समाधान हे घरावर अवलंबून नाही. बऱ्याच लोकांचं आयुष्य घर बांधण्यातच निघून जातं. भगवान शंकर म्हणतात अरे मी कुठं घर बांधलंय तरी मी समाधानी आहे. विठ्ठल याचा अर्थ घर बांधू नका असं नाही बरं का. सहज शक्य असेल तर करा, पण त्याच्यातच आपलं आयुष्य निघून जात असेल, मूळ जर परमार्थ बाजूला राहत असेल तर ते बाजूला राहिलं तरी चालेल. भगवान शंकरांनी लोक मर्यादा जास्त ठेवल्या नाहीत. बऱ्याच वेळेला लोक मर्यादा ह्या सुद्धा परमार्थात प्रतिबंधक होतात. कपडे असले पाहिजेत मनुष्याला, पण कधी कधी त्या कपड्यामुळेच भांडणं निर्माण होतात. कपड्यामुळे रागद्वेष निर्माण होतात. अमुक कपडा असला तरच मी जाईल, तमुक शर्ट असला तमुक साडी असली तरच मी जाईल, अशी वृत्ती निर्माण होते. भगवान शंकर म्हटले त्यापेक्षा आपले कपडेच नको. विठ्ठल गजचर्म व्याघ्रांबर सरळ म्हणायचं, लय वाकड्यात नाही जायचं, गुत्त मग ते. भगवान शंकर जे आहेत ते भगवान शंकर आपल्याला शिकवतात आपल्या जीवनामध्ये समाधान हे बाह्य व्यवस्थेवर जास्त अवलंबून नाही, मनावर अवलंबून आहे. मी कशा करता सांगत होतो, पहिले रत्न पारखी भगवान शंकर. कंठी धरला कृष्ण मण्यासाठी चाललाय आपलं बरं का. दुसरे रत्न पारखी म्हणजे भगवान गणपती बाप्पा बरं का. गणपती बाप्पा सुद्धा सतत भगवंताचं नामस्मरण करतात. तिसरे रत्न पारखी म्हणजे वाल्मिक ऋषी. चौथे रत्न पारखी म्हणजे हनुमंतराय. विठ्ठल सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे झाल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांना असं वाटलं ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सगळ्यांना काय काय द्यायचं. म्हणून बिभीषणाला काही दिलं, सुग्रीवाला काही दिलं, अंगदाला काही दिलं, नल नील यांना काही दिलं, सगळ्यांना दिलं. पण कोणाला दिलं नाही? हनुमंताला. सीतामातेला असं वाटलं देवाकडून चुकून राहून गेलं, पण चुकून नव्हतं राहिलं, भगवंतानी मुद्दाम दिलं नव्हतं. सीतामाई म्हणायला लागल्या देवा ज्याचे सगळ्यात जास्त उपकार आहेत, सगळ्यात मोठं काम ज्याने केलं त्याला तुम्ही काहीच दिलं नाही. भगवान परमात्मा म्हटले मी तर त्याला काही देऊ शकत नाही, तुला द्यायचं असेल तर दे. काय देणार मी? तुका म्हणे याचे उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. सीते याला मी जर 5 प्राण दिले माझे, 5च उपकार फिटतील, बाकीचे तसेच राहतील. विठ्ठल काय हनुमंतरायांनी सेवा केली हो, आणि सेवेपुढे कसलीच अपेक्षा नाही. पण सीतामाईला वाटलं असं नाही, दिलंच पाहिजे, म्हणून गळ्यामध्ये होता नवरत्नाचा हार तो हनुमंतरायाच्या गळ्यात घातला. हनुमंतरायांनी तो हार पाहिला, बाजूला गेले, एक एक रत्न बघायचं आणि ते रत्न दातात घ्यायचं, फोडायचं, त्याच्यात बघायचं आणि फेकून द्यायचं. शेवटी त्या ठिकाणी सीतामाईला असं वाटलं जरी हनुमंतराय भक्त असले, रामाचे सेवक असले, तरी शेवटी मूळ स्वभाव जाणार. म्हणून हनुमंताजवळ गेले आणि हनुमंतरायाला विचारायला लागले, हनुमंता असं का करता हो? एवढा मोठा नवरत्नाचा हार मी तुम्हाला दिला,
हनुमंतराय म्हणतात त्याच्यामध्ये मी माझं रत्न पाहतोय. कोणतं आहे तुमचं रत्न? राम नावाचं रत्न. हे राम नावाचं रत्न जिथं नसेल बाकीचं मला रत्न वाटत नाही. खडे पाषाण वाटायला लागतात. अहो मग याच्यात नाही राम नावाचं रत्न तुमच्यात आहे का? ताडकन छाती फाडली आणि सीतामाईला संपूर्ण राम पंचायतनाचं दर्शन आपल्यात घडवून दिलं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात आम्ही कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण धरलं किंवा कंठी धरलं कृष्णमणी म्हणजे कृष्ण चरित्र. त्याच्यामुळे काय झालं? अवघा जनी प्रकाश. जिकडे तिकडे जगामध्ये आम्हाला आनंदच आनंद दिसायला लागला. आताही आनंद, बाहेरही आनंद. यालाच म्हणायचं काला. काला 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 म्हणजे काय? आपल्यातलाही देव कळला पाहिजे आणि जगातलाही देव कळला पाहिजे. याला काला म्हणायचं. विठ्ठल आणि संतांची जी प्रवृत्ती असते ती दुसऱ्याला वाटून खाण्याची असते. सेवितो रस वाटितो अनेका. जीवन. मागे आपण चिंतन केलं होतं. एक असते प्रकृती, दुसरी असते विकृती, तिसरी असते संस्कृती. प्रकृती, विकृती, संस्कृती. प्रकृती कशाला म्हणायचं? स्वभाव. आपलंच कमवायचं आणि आपलं आपण गपचूप दार लावून खायचं याला म्हणायचं प्रकृती. आपलं तर आपण खायचंच खायचं पण दुसऱ्याचं खाण्याची इच्छा करायची याला म्हणायचं विकृती. काय काय लोक आपलं तर खातातच खातात. म्हणजे आपली शेती तर नांगरतातच नांगरतात पण नांगरता नांगरता शेजारच्याचे बांधटो करतात. आपली संपत्ती तीही आपली आणि दुसऱ्याची आपल्याला कशी मिळेल अशी इच्छा करतात. याला विकृती म्हणतात. विठ्ठल. विकृतीत कधी सुख नाही. प्रकृतीत फक्त आपल्याला आनंद आहे आणि संस्कृती त्याला म्हणतात आपण तर आनंद घ्यायचा पण सगळ्यांना मिळाला पाहिजे. आता जर मंदिर बांधलं नसतं तर भजनी मंडळाला आईला काही आनंद मिळाला नसता का? आमचं भजन चालूच आहे. विठ्ठल विठ्ठल चालूच आहे. परंतु आपल्याला जो आनंद मिळाला, आपल्याला जी देवाची कृपा झाली ती सगळ्या गावाला झाली पाहिजे याच्याकरता मंदिराचा सायस आहे. विठ्ठल ज्या प्रासादिक जागेवर भगवंताने दर्शन दिलं तिथंच देवाला सगुण रूपाने आणलेलं. सगळ्यांच्या कल्याणाकरता, सर्वांच्या आनंदाकरता. म्हणून संतांचा स्वभाव असतो आपल्याला काला मिळाला ना मग आता आम्हाला मिळालेलं आम्ही दुसऱ्याला वाटणार. काला वाटूया एकमेका, 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 काला वाटूया एकमेका.
महाराज म्हणतात आम्ही काला वाटणार, काला वाटू एकमेका. पण पुढे शब्द वापरलाय वैष्णवनिका संभ्रम. संभ्रम म्हणजे निश्चित. निश्चयाने जे वैष्णव आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, त्यांना आम्ही काला वाटणार. का हो, वैष्णवांनाच का फक्त काला वाटणार? तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्यांना दिला तरी त्याचा त्यांना फायदा होणार नाही. कारण भगवान परमात्म्यानेच वैष्णवांना म्हणजे गोपाळांना काला वाटला. ज्यावेळेस भगवान परमात्म्याने काला वाटला, सगळे गोपाळ असे बसलेले होते. भगवान परमात्मा मध्यभागी उभे होते. यमुनेच्या किनाऱ्यावर भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना बसवलं आणि काला वाटायला सुरुवात केली. सगळ्या त्रैलोक्यामध्ये बातमी पसरली, काला आहे, काला आहे, चला काल्याला. म्हणून ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, सगळे चंद्रदेव आले, सगळेच देव आले. कशा करता? नाही 7 दिवस जायला जमलं न कमीत कमी काल्याला तरी. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा आले, इंद्रदेव सुद्धा आले. पण ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं देवाच्या आजूबाजूला बसलेले ते सगळे सामान्य दिसत होते. गोपाळ होते ना. गोपाळ म्हणजे काय, फार उच्च विद्याविभूषित नव्हते. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. तुकाराम महाराज म्हणतात पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. सामान्य लोक होते, पण सामान्य असून सुद्धा सामान्यातले विशेष होते बरं का. बाकीचं त्यांच्याकडे काही नव्हतं. विद्या नव्हती, कुल नव्हतं, जाती नव्हती, धन नव्हतं, रूप नव्हतं, पण त्यांच्याकडे देवाच्या विषयी प्रेम होतं. म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना काला दिला, दुसऱ्यांना दिलाच नाही. विठ्ठल ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाने पाहिलं देव काला देत आहेत, परंतु सामान्यांना काला देतात. सामान्य माणसाच्यात जाऊन आपण कसं काय बसावं, म्हणून ब्रह्मदेवाची प्रतिष्ठा आड आली बरं का. हो, माणसाला काही गोष्टी परमार्थ करण्याकरता प्रतिबंध करतात, त्याच्यामध्ये लाज नावाचा एक प्रतिबंध आहे. लाज वाटते माणसाला. ब्रह्मदेव होते, ब्रह्मदेवाला असं वाटलं आता मी इतका वरचा, आणि असं असताना मी ह्या सर्व सामान्य लोकांच्यात बसू, टाळी वाजवू, भजन करून मग काला घेऊ, हे काही योग्य दिसणार नाही. माझा काहीतरी अधिकार आहे, माझी काहीतरी प्रतिष्ठा आहे. म्हणून ब्रह्मदेव बाजूलाच थांबले. देवांना म्हणजे थांबा, यांच्यात आपल्याला काला घ्यायचा नाही. मग आपण काय करायचं, आपण स्वतंत्र आपल्यासाठी काला करू. भगवान परमात्म्याने जाणलं, भगवान परमात्मा विचार करायला लागले ब्रह्मदेवाला एवढा अधिकार कोणी दिलाय? ब्रह्मदेवाला मोठं कोणी केलंय? मीच केलंय. या सृष्टीतल्या प्रत्येकाला मान कोणी दिलाय? मी दिलाय. धन कोणी दिलंय? मी दिलंय. आणि माझं भजन करायला लाजतोय, याला काला द्यायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने सुद्धा ब्रह्मदेवाकडे दुर्लक्ष केलं, गोपाळांना काला दिला. ब्रह्मदेव म्हटले नाही, आपल्याला दिला ना, शेवटी काल्याचा प्रसंग झाल्यानंतर हात धुवायला कुठे येतील? यमुनेच्या डोहावर येतील की नाही? मग आपण एक काम करू, आपण यमुनेच्या डोहात जाऊन सगळे मासे होऊ. सगळ्या गोपाळांनी भगवंताने हात धुतला, उलट आपल्याला उच्चिष्टाचा काला प्राप्त होईल. तिथे काला आपल्याला मिळणारच आहे. म्हणून सगळे देव देवता ब्रह्मदेव त्या यमुनेच्या डोह्यामध्ये मासे झाले. पण भगवान परमात्म्याने ओळखलं काल्याची असे देवजळी झाले मासे. पण भगवान परमात्मा म्हणतात यांनी जरी ते माशाचं रूप धारण केलं असतं तरी माझ्या हातात आहे कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय द्यायचं. देवाने जर ठरवलं एखाद्या माणसाला साखर खाऊ द्यायची, मग तो चेअरमन साखर कारखान्याचा असला तरी त्याला साखर खाता येत. दृष्टांत आहे बरं का, दृष्टांत आहे. एक कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय द्यायचं नाही. किती जरी श्रीमंत मनुष्य असला, देवाच्या जर मनात आलं ना याला काहीच खाऊ द्यायचं नाही, काहीच खाता येत नाही, फक्त मुगाचं पाणी प्यायला डॉक्टर सांगतात. विठ्ठल विठ्ठल त्या
गोपाळांना भगवंतांनी दिलं ते ब्रह्मदेवाला नाही दिलं. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळताई चालते, कवळताई चालते, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा राग आला बरं का. हो, कोणाचा राग आला? बापाचाच राग आला. का मला काला दिलं नाही म्हणून ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेव भगवान परमात्म्याकडे गेले आणि अर्ज दिला. काय अर्ज दिला? देवा, मला आता 10-15 दिवस सुट्टीवर जायचंय, मला रजा द्या. ब्रह्मदेवाला असं वाटलं मी रजेवर गेल्यानंतर सृष्टी उत्पत्ती करायची थांबून जाईल, मग देवाला माझी काय किंमत आहे ते कळेल. अर्ज देवासमोर ठेवला, काहीच बोलले नाही ब्रह्मदेव, रागारागाने गेले निघून. जात असताना ब्रह्मदेवाने पाहिलं भली मोठी अशी उंटाची लाईन लागलेली आहे. एक बाई त्या उंटांना हाकलते आणि त्या प्रत्येक उंटावर अशा 2-2 पेटे ठेवलेल्या होत्या. इतके उंट होते की ते मोजताच येत नव्हते. उंटच म्हणतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात? पेटीला काय म्हणतात? पेटीच. हा. ती बाई घाईघाईने ते उंट हाकलत होती. ब्रह्मदेव जात असताना कुतूहल वाटलं की सगळी लाईन देवाकडे चाललेली, कशा करता उंट चाललेली असतील. ते बाईला विचारलं, ओ बाई थांबा ना जरा. ती म्हटली काय? ती म्हटली मला काही विचारू नका, मला घाई झालेली आहे, मला मालकाकडे जायचंय. अहो पण मला एक चालता चालता सांगाल की नाही? काय सांगायचंय तुम्हाला? म्हटले उंट कशा करता चालवलेत, या पेट्या कशाच्या आहेत? म्हटले बघा, चालता चालता माझ्याबरोबर तुम्ही चला, मला थांबायला वेळ नाही, मला बोलायला वेळ नाही. भगवंताचा आदेश आलेला आहे. कोणत्या तरी एका ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव आहे, त्यांनी रजेचा अर्ज दिलाय, म्हणून भगवंताने मला सांगितलं की ब्रह्मदेव घेऊन ये. मी माया आहे, या उंटावर पेट्या आहेत, त्या एका एका पेटीत 10 ब्रह्मदेव चालवलेले. ब्रह्मदेव सुट्टीवर जाईल का? तसेच पळत सुटले ब्रह्मदेव देवाकडे. देवा माझं चुकलं, गर्व परिहार झाला. कोणाची हवा कशी काढून घ्यायची देवाला चांगलं कळतं. विठ्ठल तात्पर्य काय? भगवान परमात्म्याने गोपाळांना काला दिला, ब्रह्मदेवाला जे मिळालं नाही ते गोपाळांना मिळालं. म्हणून आपण आपल्याला कधी हलकं समजायचं नाही. याचा अर्थ अभिमानी व्हायचा असा नाही बरं का. लोक खेद करतात, आमच्याकडे धन नाही, आमच्याकडे बंगला गाडी नाही, आमच्याकडे सत्ता नाही. एवढा माणसाने विचार करावा, आपल्या तोंडातून देवाचं नाव येतंय का नाही. आमचे गुरुजी म्हणत असतात, आपल्याला धन नाही म्हणून आपण पापी समजायचं नाही, पण आपल्या तोंडात देवाचं नाव येत नसेल तर अवश्य पापी समजायचं. विठ्ठल भगवान परमात्म्याने गोपाळांना काला दिला, ब्रह्मदेवाला दिला नाही. देव असे उभे राहिले होते. भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगितलं, यांना काला द्यायचा नाही, यांना काय करायचं? वाकुले दाखवायचे. वाकुलिया वाकुलिया ब्रह्मदेवा, 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 वाकुलिया
तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ब्रह्मादिकाला सुद्धा वाकुल्या दाखवू. हे वाकुले म्हणजे काय हो? एखाद्या लहान मुलाला जर कोणी खाऊ दिलं असेल, चॉकलेट दिलं असेल, गोळी दिली असेल आणि आपण जर त्याला म्हटलं ना दे, तर ते घरात पळून जातं आणि त्या घरामध्ये ते तोंडात टाकतं चॉकलेट आणि त्या घरातल्या दरवाजातूनच आपल्याला असं टुकटुक करतं. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला काय माहिती? जीभ दाखवतं. तुम्हाला नाही असं म्हणतं. याला म्हणतात वाकुले दाखवणं. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिक देवांना सुद्धा आपण वाकुल्या दाखवू. कशा करता? त्यांना कमी लेखण्याकरता नाही बरं का, एवढ्या करता वाकुल्या दाखवायच्या. अरे बाबा तुमच्या जीवनात बाकी सगळं आहे, पण आनंद पाहिजे असेल तर परमार्थ करा. विठ्ठल वारीमध्ये चालण्याचा आनंद किती पैसे दिले म्हणजे मिळेल का? नामस्मरण केल्याचा आनंद कोणतं पद मिळाल्यानंतर मिळेल? ब्रह्मदेव झाला तरी मिळणार नाही. याचा अर्थ ते पद असू नये असं मला म्हणायचं नाही. बाकी सगळं असावं ही शोभा आहे, पण त्याच्याबरोबर परमार्थ असेल, नामस्मरण असेल, चिंतन असेल तरच त्या बाकीच्याला किंमत आहे. जसं एकचा आकडा असेल तर पुढच्या शून्याला किंमत आहे. 10 शून्य दिली पण एकचा आकडाच नाही, तसं बाकी सगळं गोळा केलंय. नामस्मरण नाही, चिंतन नाही, जीवन शून्य आहे. विठ्ठल वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवदिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे. याचं चिंतन पहिल्यांदा सांगितलेलं आहे, भावार्थ संपलेला आहे. विठोबा कुमार
मेहनत सगळ्या तुम्ही सगळ्यांनी केली. तपश्चर्या आईची आहे. हार माझ्या गळ्यात पडले बघा. आपल्या सगळ्यांचं प्रेम म्हणून या ठिकाणी परिसरातली सगळी प्रतिष्ठित मंडळी, समाजसेवक असणारे, राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आईंच्या संकल्पनेतून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे. त्याचबरोबर भगवान परमात्मा या ठिकाणी आलेले आहेत. काला काला म्हणजे काय हो? आमच्या भागामध्ये एखादा मनुष्य जर जेवायला बसला आणि सगळे पदार्थ एकत्र करून खात असतील तर त्याला काय म्हणतात? बरोबर आहे. तुमच्याकडे काय म्हणतात? त्याला कालाच म्हणतात. तर काला शब्दाचा अर्थ आहे, काला म्हणजे एकत्र येणं. काला म्हणजे काय? एकत्र येणं. एकत्र येणं म्हणजे शरीराने एकत्र येणं नाही बरं का. शरीराने शेजारी शेजारी बसलेले असतात पण मनाने बरेच लांब असतात. शरीराने एका घरात लोक राहतात पण मन मात्र कोणाची जुळत नाहीत, म्हणून कुटुंब दुःखी आहे. काला काला म्हणजे काय? सगळ्यांनी आपापले वैचारिक मतभेद बाजूला सारून चांगल्या कार्याकरता एकत्र येणं हाच काला आहे. वैचारिक मतभेद प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, परंतु चांगलं कार्य म्हटल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, चांगलं कार्य गावात घडवलं पाहिजे. हाच काला आहे. आणि अशा प्रकारचा काला भगवान परमात्म्याने गोपाळांच्या करता केला. काल्याचा प्रसंग म्हटल्यानंतर थोड्या भगवंताच्या लीला सांगाव्या लागतात. एक दोन भगवंताच्या लीला सांगून आपली सेवा आपल्याला समर्पित करायची. भगवंताने सगळ्यांच्या करता चरित्र केलंय बरं का. कोणाला कोणतं चरित्र आवडेल काय सांगता येत नाही.
काहींना बालचरित्र आवडतं, बाल रूपामध्ये भगवंताचं ध्यान करायला आवडतं. त्यांच्याकरता भगवान परमात्मा बालक झाले आणि रांगताना भगवान परमात्म्याने चरित्र केलंय. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, तो हा गवळिया घरी. वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरे, वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरे. भगवान परमात्म्याने चोरी केली. चोरी केली म्हणजे वित्ताची चोरी नाही केली बरं का, चित्ताची चोरी केली. काही भक्तांनी देवाकडे प्रार्थना केली, देवा आम्ही तुमच्याकडे आमचं मन लावण्याचा प्रयत्न करतो, पण काय करायचं ते मन असं विचित्र आहे, लागतच नाही. कीर्तनात बसलं तरी आमचं मन कीर्तनात लागत, मन असं विचित्र आहे. असं म्हणतात, मन चिंती ते वैरी न चिंती. आणि जास्तीत जास्त रिकामी माणसं असतात, त्यांचं मन तो शैतानाचं घर होऊन बसतं. म्हणून मनाला काहीतरी आलंबन पाहिजे, एक तर काम पाहिजे, नाही तर राम पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मनाला रिकामं कधीच ठेवायचं नाही. भगवान परमात्म्याला लोकांनी प्रार्थना केली, देवा आमचं मन तुमच्याकडे येत नाही, काय करायचं, तुम्हीच आमचं मन चोरून न्या. भगवान म्हणायला लागले, मी मन चोरी, पण कधी तुमचं मन लोण्यासारखं होईल, कारण मला आवडतं लोणी. तुम्ही तुमचं मन लोण्यासारखं मृदू करा, प्रेमळ करा, मग मी स्वतः येईल आणि लोणी म्हणून तुमचं मन चोरून नेईल. चोरी का केली याच्याकरता सांगतोय. काही लोकांनी देवाकडे गाऱ्हाणं केलं, देवा आमच्याकडे वेळ नाही तुमचं चिंतन करायला, तुमचं भजन करायला आमच्याकडे वेळ नाही. काही लोक म्हणतात आम्हाला मरायला सुद्धा वेळ नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, अजिबात तुम्हाला वेळ नाही. हो, अजिबात वेळ नाही. समजा तुमच्या घरी जर चोरी झाली तर, आणि रात्रीच समजा तुम्हाला कळालं आमच्या घरी चोरी झाली, जाग आली, चोरी झाली असं घरात कळलं, तर तुम्ही जागे राहता का झोपता? सोमनाथ भाऊ तुम्ही काय कराल? होऊ नाही बरं का तुमच्या घरी चोरी कधी, चोरायला आहेच काय तुमच्याकडे. पण समजा झाली चोरी तर मनुष्य जागा राहतो, आणि जागा राहिल्यानंतर रात्रभर कोणाचं चिंतन करतो? देवाचं नाही. कुठून आला असेल, आता कुठं तक्रार द्यायची, काय काय नेलं असेल, म्हणजे रात्रभर चोराचं चिंतन करत मनुष्य जागा राहतो. देवाचं चिंतन करायचं म्हटलं की वेळ नाही म्हणतो. मग देवाने काय सांगितलं, मी तुमच्या घरी येतो, रात्रीची चोरी करतो, आणि जाताना तुम्हाला उठवून जातो. तुम्ही कोणाचं चिंतन कराल? चोराचं म्हणजे त्या निमित्ताने माझं चिंतन कराल, आणि माझं चिंतन केलं तर तुमचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. कलियुगामध्ये जे जीव आहेत ते रजोगुणी झाले, तमोगुणी झाले. सकाळी उठल्या उठल्या लोक काय वाचतात माहितीये का? ज्ञानेश्वरी गाथा नाही. सकाळी उठल्या उठल्या नाही, बाहेर जाताना संडासमध्ये घेऊन जातात पेपर. काय काय लोक बरं पेपरमध्ये गेल्यानंतर पेपर मधल्या चांगल्या बातम्या नाही वाचत, पहिल्यांदा कुठे दरोडे पडले. म्हणजे माणसाचं मन असं कलुषित झालंय, रजोगुणी झालं, तमगुणी झालं. त्याला चोरीचं जास्त आवडतं, बाकीचं जास्त आवडतं. भगवान परमात्मा विचार करायला लागले, आता कलियुगातले जीव आहेत त्यांना चोरीचं तर आवडत आहे. लौकिक चोराच्या गोष्टी वाचल्या तर त्यांचं मन बिघडेल, दुर्गत